मनातलं जसं सोडतो तसं त्या आपल्याला त्या भावनेला रिलीज करायचं. आपली जीवन की चिंता जो आता हे एक सिम्बलायझेशन आहे, जसं की आपण तो जो विचार आहे त्या विचाराचा मास्क आपण आपल्या मनावरून काढून त्यातलं चांगल्या ती आपण घेतो. बरं, हे आता आपण एक केलं, आता हे शॉर्टमध्ये केलं पण ठीक आहे, हे केलं. आता हे कसं बोलतो आत्ता पुरतं, परत उद्यापासून ते येणारच, थोड्या वेळानंतर पुढचं ते येणारच. मग ह्यासाठी आपल्याला ते कायमचं राहावं, त्याचा प्रभाव आपल्यावर रोज राहावा. काय करायचं तर रोज आपल्याला स्वतःला अफर्मेशन मी कोण आहे, स्वतःमध्ये मी कोण आहे तर मी पीसफुल, मी शांत, मी कोण आहे तर मी खूप जॉयफुल, मी प्रेमळ आहे, मी शक्य आहे, म्हणजे मनातलं मी शक्य आहे, मी विशेष आहे, मी आत्मविश्वास आहे. सगळ्यांचं आपल्याला मनाला फीड करायचं बरोबर. आणि हे जे आपण रोज फीड करतो ते आपल्या आतमध्ये रजिस्टर होते बाईक रजिस्टर आपल्याला शक्ती आहे. ही शक्ती आपल्याला कोण देणार? परमात्मा देणार. परमात्म्याची जी मुलं आपण म्हणतो, परमात्मा जो शक्तीचा सागर आहे बरोबर, निराकार, त्याच्याकडनं आपल्याला ती शक्ती घ्यायची. कशी घ्यायची आहे तर त्याचं मेडिटेशन, त्याची आठवण करायची, त्याचं ध्यान करायचं बरोबर. आणि त्यातनं आपल्याला ती शक्ती आपल्या हातमध्ये घ्यायची. आणि हे आपण शक्ती वगैरे घेऊन आपल्या आपण असेल हे सगळं डिटॉक्स केल्यावर सुद्धा आपल्याला एक डाएट चार्ट होतो. तुम्ही कसं बरं सात्विक खा, तुम्ही सकारात्मक सात्विक खा, किंवा तुम्हाला एक व्यवस्थित प्लॅन होता. तसंच आपल्याला सुद्धा सगळं सकाळची सुरुवात ते रात्रीपर्यंत कसं मनाला चालना द्यायची, कसं मनाचं डाएट ठेवायचं हे मी शिकवतात. आणि कैसे करते हो मेडिटेशन? ध्यान कैसे करते हो? स्कूल में कराते हैं ना। देखो मेडिटेशन करने से आपका कॉन्सेंट्रेशन लेवल बढ़ता है, ठीक है। तो आपको जैसे गुस्सा किसको ज़्यादा आता है, आपको या इनको या मम्मी को? आपको ज़्यादा आता है। हाँ, तो देखो गुस्से के लिए क्या है ये, आप सुबह जब जल्दी उठोगे तो आपको क्या करना है, मैं प्रेम स्वरूप हूँ, ऐसे अपने आप को बोलूँ और ये पढ़ना है, मैं प्रेम स्वरूप हूँ, कभी कभी नाराजगी मेरे मन में होती है। तो ये सब कुछ आपको यहाँ पे 3 दिन में सिखाया जाएगा। तो आप मम्मी के पापा के साथ जरूर आना, ये सीखना, उससे आपका गुस्सा ठीक होएगा और कॉन्सेंट्रेशन लेवल बढ़ेगा, पढ़ाई में अच्छे मार्क्स ये रखो अपने पास। और रोज सुबह मोबाइल कौन ज़्यादा देखता? ये मोबाइल ज़्यादा देखता है, तो मोबाइल के लिए है व्यसन। ये आपको मोबाइल से छुटकारा पाना है, ये रोज अपने पास रखना, पढ़ना है, मैं शक्ति से भरपूर है। और